तर स्टार्ट करूया आपण. ओके, आता पहिलं वाक्य आहे तू आतमध्ये जाऊन बस. आपण एखाद्याला म्हणतो असं, तू आतमध्ये जाऊन बस. कसं म्हणणार आपण? तू आतमध्ये जाऊन बस. हाऊ कॅन वी से दॅट इंग्लिश? इंग्लिशमध्ये ते आपण कसं म्हणणार? कसं म्हणणार इंग्लिशमध्ये आपण, तू आतमध्ये जाऊन बस? आपण ते इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? आपण ते इंग्लिशमध्ये कसं म्हणू? तू आतमध्ये जाऊन बस. छोटे छोटे वाक्यापासून आपण सुरू करूया. हा, भोले बोला, तुम्ही सांगा. तू आतमध्ये जाऊन बस. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? आपण ते इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? चला, कोण बोलतो सांगतो. तू आतमध्ये जाऊन बस. सोपं आहे. चला बरं, कसं म्हणणार आपण? आपण ते कशा प्रकारे म्हणू? तू आतमध्ये जाऊन बस. चला बरं, बोला. इतका वेळ नाही लागायला पाहिजे. व्हॉट एव्हर डू यू थिंक, स्पीक हिअर. तुम्ही जसं वाटेल तसं इथे बोला. ओके, डोंट वरी अबाउट युअर मिस्टेक. मी पहिल्यांदा सांगितलं, तुमच्या मिस्टेककडे अजिबात लक्ष देऊ नका. व्हॉट एव्हर डू यू लाईक टू स्पीक हिअर, तुम्हाला जसं वाटत तसं म्हणा. तू आतमध्ये जाऊन बस, आपण याला कसं इंग्लिशमध्ये म्हणणार? यू सिट इनसाइड. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणू? यू यू सिट इनसाइड. यू सिट इनसाइड म्हणजे तू आतमध्ये जाऊन बस. यू सिट इनसाइड म्हणजे तू आतमध्ये जाऊन बस. यू सिट इनसाइड, तुम्ही आतमध्ये बसा, असं म्हणू शकतो आपण त्याला. ओके, यू कॅन से, हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? आपण ते इंग्लिशमध्ये कसं म्हणू? यू यू सिट इनसाइड. You sit inside. हा, यू सिट इनसाइड म्हणजे तू आतमध्ये जाऊन बस. ओके, यू सिट इनसाइड म्हणजे तू आतमध्ये जाऊन बस. ओके, तुझ्याजवळ काय आहे? हाऊ कॅन वी से दॅट? तुझ्याजवळ काय आहे? फास्टली म्हणायचा, इतका वेळ नाही घ्यायचा. इतका वेळ नाही आल्यावर कसं होणार? झालेले वाक्य जर तुम्हाला इतका वेळ लागतोय, चला फास्ट फास्ट सांगायचं, इतका वेळ नाही लावायचा. तुझ्याजवळ काय आहे? हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? आपण ते इंग्लिशमध्ये कसं म्हणू? तुझ्याजवळ काय आहे? What do you have? व्हॉट डू यू हॅव, बरोबर आहे. व्हॉट डू यू हॅव म्हणजे तुझ्याजवळ काय आहे. ओके, तू ह्याच्याबद्दल काय विचार करत आहेस? तू ह्याच्याबद्दल काय विचार करत आहेस? हाऊ कॅन वी से दॅट? तू ह्याच्याबद्दल काय विचार करत आहेस? व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? व्हॉट डू यू थिंक अबाउट इट म्हणजे तू ह्याबद्दल काय विचार करत आहेस? व्हॉट डू यू थिंक अबाउट इट म्हणजे तू ह्याच्याबद्दल काय विचार करत आहेस? ओके, लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, पुढचं वाक्य आहे, मी घरासमोर उभा आहे. मी घरासमोर उभा आहे. फास्ट I मध्ये am सांगायचं. standing in front of a house. आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द हाऊस. आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द हाऊस म्हणजे मी घरासमोर उभा आहे. ओके, हा माझा मोबाईल आहे. This is my mobile. दिस इज माय मोबाईल. ओके, दिस इज माय मोबाईल म्हणजे हा माझा मोबाईल आहे. तू ते पुस्तक का वाचत आहेस? What do you read this book? हा Why do you read this book? हा, व्हॉट डू यू रीड दिस बुक? व्हॉट डू यू रीड दिस बुक म्हणजे तू हे पुस्तक का वाचत आहे? व्हॉट डू यू रीड दॅट बुक म्हणजे तू ते पुस्तक का वाचत आहेस? मला तुझा चेहरा दाखव, कसं म्हणणार आपण?
मला तुझा चेहरा दाखव. Look at your face. शो मी युअर फेस. बरोबर आहे. शो मी युअर फेस म्हणजे मला तुझा चेहरा दाखव. ओके. शो मी युअर फेस म्हणजे मला तुझा चेहरा दाखव. ओके. ओके. शो मी युअर फेस म्हणजे मला तुझा चेहरा दाखव. तो काय रडत आहे? Why he is a crying? वाय ही इज अ क्राईम. बरोबर आहे. वाय ही इज अ क्राईम म्हणजे तो का रडत आहे. तू काल कुठे होतास? तू काल कुठे होतास? Were you Where were you yesterday? बरोबर आहे. वेअर वर यू येस्टरडे. वेअर वर यू येस्टरडे म्हणजे तू काल कुठे होतास. ओके. मी हे पुस्तक तुला उद्या देईल. मी हे पुस्तक उद्या तुला देईल. हाऊ कॅन यू से दॅट इन इंग्लिश? मी हे पुस्तक उद्या तुला देईल. I will give you this book tomorrow. आय विल I will give this book tomorrow. व्हेरी गुड. आय विल गिव्ह दिस बुक टुमॉरो. आय विल गिव्ह दिस बुक टुमॉरो असं म्हटलं तरी चालतं, किंवा आय विल यू गिव्ह दिस बुक टुमॉरो. मी तुला हे पुस्तक उद्या देईल. ओके. तू सध्या कितवीला आहेस? Which class do you study? हा बरोबर आहे. विच क्लास डू यू स्टडी म्हटलं तरी चालतं, किंवा विच स्टँडर्ड डू यू स्टडी म्हटलं तरी चालतं. ओके. विच स्टँडर्ड डू यू स्टडी म्हटलं तरी चालतं, किंवा विच क्लास डू यू स्टडी म्हटलं तरी चालतं. ओके. मी हे घेऊ शकतो का? मी Can हे I घेऊ take शकतो. this? हा. कॅन आय टेक दिस. कॅन आय टेक दिस म्हणजे मी हे घेऊ शकतो का? मी हे करू शकतो का? Can I do this? Can I do this? कॅन आय डू दिस. कॅन आय डू दिस म्हणजे मी हे करू शकतो का? ओके. त्याच्या पण लक्षात ठेवायचं आपल्याला वाक्यामध्ये फ्रेम कसा होतो, बदल कसा होतो. ओके. तू जेवण केलंस का? तू जेवण केलंस का? हाऊ कॅन वी से दिस? Do you eat? डू यू हॅव इटन अ फूड? डू यू हॅव इटन अ फूड म्हणजे तू जेवण केलंस का? डू यू हॅव इटन अ फूड म्हणजे तू जेवण केलंस का? ओके. डू यू हॅव इटन अ फूड म्हणजे तू जेवण केलंस का? ओके. बरेचसे विद्यार्थी आज गैरहजर आहेत. बरेचसे विद्यार्थी आज गैरहजर आहेत. So हाऊ many कॅन. students absent today. व्हेरी गुड. सो मेनी स्टुडंट्स ॲबसेंट टुडे. सो मेनी स्टुडंट्स ॲबसेंट टुडे. हे बरेचसे विद्यार्थी आज गैरहजर आहेत. ओके. ते माझे काका आहेत. ते माझे काका आहेत. There is my uncle. दॅट इज माय अंकल. दॅट इज माय अंकल म्हणजे ते माझे काका आहेत. ओके. तू कुठे चाललायस? तू कुठे चालला आहेस? Where do you go? वेअर डू यू गो म्हटलं तरी चालतं, किंवा वेअर आर यू गोईंग म्हटलं तरी चालतं. तू कुठे चालला आहेस? वेअर डू यू गो म्हटलं तरी चालतं, तू कुठे जातोस. वेअर आर यू गोईंग म्हणजे तू कुठे जात आहेस. ओके. तू कधी येणार आहेस? When do किंवा you तू. come? हा. वेन डू यू कम. बरोबर आहे. वेन डू यू कम म्हणजे तू कधी येणार आहेस. ओके. हे पुस्तक मोठ्याने वाच. Read this book loudly.
व्हेरी गुड. रीड दिस बुक लाऊडली. सकाळपासून मी हे काम करत आहे. I have been I doing this have work been since doing morning. this work since morning. I have been doing this work since morning. Very good. I have been doing this work since morning. ओके. तुमच्याजवळ एखादा मोबाईल आहे का? Do you have any mobile? डू यू हॅव एनी मोबाईल? व्हेरी गुड. डू यू हॅव एनी मोबाईल? तुमच्याजवळ एखादा मोबाईल आहे का? ओके. तो तुझा मित्र आहे का? Is He is your your friend? friend. हा. ही इज युअर फ्रेंड. ही इज युअर फ्रेंड म्हणजे तो तुझा मित्र आहे का? ओके. तो शाळेमध्ये हुशार आहे का? तो शाळेमध्ये हुशार आहे का? He is clever in school. इज ही क्लेवर इन द स्कूल? इज ही क्लेवर इन द स्कूल? तो शाळेत हुशार आहे का? ओके. तुम्ही किती तास अभ्यास करता? How many How hours many do you hours study? do you study? हाऊ मेनी आवर्स डू यू स्टडी? हाऊ मेनी आवर्स डू यू स्टडी? बरोबर आहे. हाऊ मेनी आवर्स डू यू स्टडी? ओके. मी काल माझ्या गावी होतो. Yesterday मी I काल- was in my village. बरोबर आहे. आय वॉज इन विलेज. येस्टरडे म्हटलं तरी चालतं किंवा येस्टरडे आय वॉज इन माय विलेज. येस्टरडे आय वॉज इन माय विलेज. मी काल माझ्या गावी होतो. मला आज खूप कामं आहेत. Today I am busy. Today I am busy म्हणजे too much work. हा. टू मच वर्क म्हणण्यापेक्षा असं म्हणायचं आय हॅव सो मच वर्क टुडे. आय हॅव सो मच वर्क टुडे. मला आज खूप काम आहेत. ओके. ती गाणं म्हणत आहे. ती गाणं म्हणत आहे. कसं म्हणणार आपण? ती गाणं म्हणत आहे. He is singing a song. सी इज सिंगिंग अ सॉन्ग. सी इज सिंगिंग अ सॉन्ग म्हणजे ती गाणं म्हणत आहे. तुला गाणं म्हणता येतं का? तुला गाणं म्हणता येतं का? कसं म्हणणार आपण? तुला गाणं म्हणता येतं का? डू यू सिंग अ सॉन्ग? डू यू सिंग अ सॉन्ग म्हणजे तुला गाणं म्हणता येतं का? ओके. हो, मी गाणं म्हणू शकतो. कसं म्हणणार आपण? हो, मी गाणं म्हणू शकतो. Yes, I sing a song. येस आय कॅन सिंग अ सॉन्ग. येस आय कॅन सिंग अ सॉन्ग. मी गाणं म्हणू शकतो. मला गाणं म्हणता येत नाही. कसं म्हणणार आपण? मला गाणं म्हणता येत नाही. I don't कसं sing म्हणणार? a song. बघा, सिंगिंग अ सॉन्ग नाही म्हणायचं आपल्याला. आय डोंट सिंग अ सॉन्ग म्हणू शकतो त्याला किंवा आय एम नॉट सिंगिंग अ सॉन्ग. मी गाणं म्हणू शकत नाही. आय एम नॉट सिंगिंग अ सॉन्ग किंवा आय डोंट सिंग अ सॉन्ग. आय त्यानंतर डू वापरल्यानंतर, नॉट वापरल्यानंतर त्याचं V1 वापरायचं. आय डोंट सिंग अ सॉन्ग म्हणजे मी गाणं म्हणू शकत नाही. किंवा नकारार्थीमध्ये जर प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये म्हटलं तर आय एम नॉट सिंगिंग अ सॉन्ग. आय एम नॉट सिंगिंग अ सॉन्ग असं म्हणायचं आपल्याला. ओके. तर खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलेलं आहे सर्वांनी.